गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचा निषेध. दलित महासंघातर्फे करण्यात आले आंदोलन. दलित महासंघातर्फे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल निदर्शनं करत आंदोलन केलेलं आहे. यावेळी अमित शहा याचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. यावेळी पुतळा ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना आंदोलकांच्या मागे धावत पळत जावे लागले, तर काही अंतरावर हा पुतळा ताब्यात घेण्यात आला. सांगलीच्या सिव्हिल चौकात हे आंदोलन करण्यात आलं, तर काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आलेल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष पूर्ण झाले, पण या भारतात अजून सुद्धा दलित समाजाला तसेच मुस्लिम समाजाला व बहुजन समाजाला अजून सुद्धा म्हणावं तसं स्वातंत्र्य नाही आहे. हे गेल्या काही दिवसांपासून या भाजप सरकारची सत्ता या महाराष्ट्रात किंवा देशावर आल्यापासून दिसून येत आहे. कालच अमित शहानी ज्या भारताचे शिल्पकार आणि संविधान आमचे राष्ट्रपिता म्हणले तरी काय अडचण नाही, त्या बाबासाहेबांच्या बद्दल आंबेडकर आंबेडकर असे एकेरी शब्दात भाषा वापरून त्यांना अपमानास्पद शब्दिक वापरले गेले. त्यामुळे अमित शहा यांनी कालच म्हणले की बाबासाहेबांचं अनेक वेळा नाव घेताय, असं देवाचं नाव घेतलं असतं तर तुम्हाला स्वर्ग भेटलं असतं. अहो अमित शहा साहेब, तुम्ही खरंच स्वर्गात आहात आणि त्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे स्वर्गात आहात. जर स्वर्गात ही जर संविधान नसतं तर तुम्हाला कुणी कुठे कामाला पण ठेवून घेतलं नसतं साहेब. आणि प्रथमतः ही गोष्ट साहेब तुमचा आम्ही या दलित महासंघातर्फे निषेध करतो. तुम्ही भीमप्रेमींची अत्यंत दिशेनं भावना ही केलेल्या आहेत, दुखावलेल्या आहेत. तसेच त्यांच्यावर कायदेशीर बाबीनं बाबासाहेबांच्याबद्दल अपशब्द वापरला म्हणून त्यांच्यावर कायदेशीर अट्रॉसिटी पद्धतीनं गुन्हा दाखल व्हावा. तसेच काल परभणी येथे जो काय आमचा भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी याच्यावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत तो मरण पावला, त्याला मारलं गेलं. त्यांच्यावर त्या जिल्हा पोलीस प्रमुखासह सर्वांच्यावर अट्रॉसिटीसह मृत्यूस कारणीभूत म्हणून गुन्हा नोंद करण्यात यावा. काय केलं तुम्ही? आज आम्ही या ठिकाणाला झालेल्या दोन्ही घटनेचा निषेध करण्यासाठी पुतळा घेऊन आलो होतो. पुतळ्यासह आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत होतो, पण पोलिसांनी आमचं हे आंदोलन हाणून पाडलेलं आहे. आमचा पुतळा काढून घेण्याचा प्रयत्न करत होते आणि कार्यकर्ते घेऊन पळून गेले, पण पोलिसांनी तो काढून घेऊन आमच्याकडनं घेतलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.